सो वेलकम एव्हरीवन. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम टू सदैव क्लासेस. आपण कंटिन्यू करूया आपलं गुणोत्तर व प्रमाण, रेशिओ अँड प्रपोर्शन, प्रॅक्टिस सेट आहे 4.4, मॅथमॅटिक्स पार्ट 1, स्टँडर्ड 9, महाराष्ट्र बोर्ड. आणि शिकत आहात तुम्ही सदैव क्लासेसमध्ये. चला जाऊया पुढे बाळांनो. बघा 4.1, 4.2, 4.3चे सर्व व्हिडिओज मी अपलोड करून ठेवलेले आहे. तुम्ही बघून घ्या. तुम्हाला वाटतं तेवढं सोपे हे नाही आहेत आणि कठीण पण नाही. त्यामुळे तुम्ही जर अभ्यास केला तर कठीण काहीच नाहीये. पण अभ्यास जर केलाच नाही आणि नुसतं येऊन लेक्चरला बसला, व्हिडिओ पाहिले आणि झालं संपलं नाही, आय एम रिअली सॉरी, तुम्हाला तसं जमणार नाही. तुम्हाला पुढे पाहायचं आहे समान गुणोत्तरांचा सिद्धांत, थिअरम ऑन इक्वल रेशिओज. थिअरम ऑन इक्वल रेशिओज, समान गुणोत्तरांचा सिद्धांत. काय दिलं बघा, ए छेदात बी बरोबर सी छेदात डी. जर असं असेल तर आपण काय करू शकतो, अंशांची बेरीज करू शकतो, छेदाछेदांची बेरीज करू शकतो. म्हणजे काय मिळेल तुम्हाला इथे बघा, ए अधिक सी छेदात बी अधिक डी. म्हणजे आपण बेरीज कोणाची केली आहे, अंशांची बेरीज केली आहे आणि छेदाछेदांची बेरीज केलेली आहे. फक्त एवढंच लक्षात घ्या. बाकी इकडे काही हे नाही केलं चालेल तुम्हाला. एवढं काही एवढं टेन्शन नाही घेऊ तुम्ही. टेन्शन म्हणजे चालेल एवढं त्याच्यामध्ये. तुमच्या एक सेकंड थांबा. साई पाटील आलं. गेटिंग येस. सो महत्वाचं काय तुम्हाला, महत्वाचं सगळ्यात महत्वाचं असं पण तरी सुद्धा सांगतो तुम्हाला, मी रिपीट करतो बघा, हे इम्पॉर्टंट आहेच. त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट घ्या, ए बरोबर बी के, सी बरोबर डी के. हे आपण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं, हे झालेलं आपलं आहे, राईट. मग तुम्हाला काय करायचं, आपण बघा जेव्हा समान गुणोत्तर सिद्धांत कुठे मानतो आपण, ज्या वेळेस अंशांचा आपण गुणाकार करतो आणि छेदाछेदांचा अंशांची बेरीज आणि छेदाछेदांची बेरीज या ठिकाणी आपण करतो. लक्षात घ्या, अंशांची बेरीज आणि छेदांची बेरीज. ओके, चला. अंशांची बेरीज करतो आणि छेदाछेदांची आपण बेरीज या ठिकाणी करत असतो बाळांनो. चालेल, लक्ष द्या सगळ्यांनी स्क्रीनवर. काही डाऊट असेल मला विचारून घ्या तुम्ही, थोडंसं लक्ष ठेवा. सो काय महत्वाचं तुम्हाला इथे, ए अधिक सी छेदात बी अधिक डी बरोबर ए छेदात बी बरोबर सी छेदात डी. हे सगळं लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला. चला, सो परत रिपीट करतो बघा. सो थिअरम ऑन इक्वल रेशिओज, थिअरम ऑन इक्वल रेशिओज इज व्हॉट, ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. जर इट इज गिवन टू यू तर a plus c upon b plus d is the property. This is the property known as theorem of equal ratios. Theorem of equal ratios हा आपल्याला पुढे वापरायचा आहे प्रत्येक गणितामध्ये. चलो स्टार्ट करेंगे गाइज. सराव संच आहे 4.4, प्रॅक्टिस सेट 4.4, क्वेश्चन नंबर 1. पुढील विधानातील रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. हे मी पुढे सोडून दाखवलेलं आहे तुम्हाला. यू हॅव टू फिल इन द ब्लँक्स, fill in the blanks of the following. I already solve केले सर्व, तुम्ही लक्ष द्या. I have already solved it. पण तुम्हाला सांगतो तर काय करा, मी काही सांगतो बघा. इथे x आहे, इथे y आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला काय विचारलंय, 3x अधिक 5. म्हणजे पहिला जो गुणोत्तर आहे त्याला 3ने गुणायचं आहे, सेकंडला गुणायचं आहे 5ने, आणि मग त्यांची बेरीज करायची आहे. राईट, समजतंय का तुम्हाला? म्हणजे काय येणार बघायचे. आता फॉर काय करायची गरज नाही. 7ला कितीने गुणायचं आहे, 3ने. 7 किती झाले तुमचे 21. 5ला कितीने, सॉरी 7ला, 3ला पण कितीने गुणायचं आहे, या 3ला. कोणता, हा 3 त्याला गुणायचं तुम्हाला 5ने. बरोबर. तुम्हाला असं नाही करणार, मी डायरेक्टली सोडून दाखवतो तुम्हाला. सोडवलेलंच आहे, फक्त दाखवतो बघा. येस, तो इथे तुम्हाला कळेल बघा. एक्झॅक्टली तुम्हाला या ठिकाणी कळेल. सराव संच 4.4. माझं अक्षर आहे ते थोडंसं समजेल नाही समजेल बघा. मला तरी वाटतं क्लिअर सर्वांना दिसत असेल, नसेल तर प्लीज सांगा मला. हो चलो. सो सराव संच 4.4 आहे बघा. हे तुमचं गणित आहे, हे तुम्हाला दिलेलं आहे, एक्स छेदात वाय. आता आपल्याला काय करायचंय, एक्सला 3ने गुणायचं आहे, वायला 5ने गुणायचं. तर मग नुसतं छेदाला अंश तुम्ही गुणणार का, नाही. यू आर नॉट गोइंग टू मल्टिप्लाय द डिनोमिनेटर ओनली, यू आर गोइंग टू मल्टिप्लाय विथ द डिनोमिनेटर ऑल्सो. तुम्हाला छेदाला सुद्धा गुणायचं असतं. सो काय करणार तुम्ही, या 7ला कशाने गुणलं तुम्ही, 3ने गुणलं. या 3ला कशाने गुणलं तुम्ही, 5ने गुणलं. गेटिंग, समजलं एवढं इथपर्यंत? नाव अंश तुमचा बदलत नाही, 3x अपॉन 5 तास जातो. 7 झाले तुमचे 21, 5 3 झाले 15, 5 3 झाले 15 झाले. सो व्हॉट डू यू गेट हियर, 21 आणि 15 यांची बेरीज करा, तुमचं उत्तर आलं 36. युअर आन्सर इज 36. आन्सर इज 36. म्हणजे जी फिल इन द ब्लँक्स ऍक्च्युली, बरोबर, इथे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे 36. लक्षात घ्या, इथे तुम्ही आन्सर किती लिहिणार आहात, यू आर गोइंग टू राईट द आन्सर हियर इज 36. पण तुम्हाला ते आलं कसं, त्यासाठी तुम्हाला पुढची स्टेप मी समजून सांगितलेली आहे, आणि तुमचा आन्सर आला या ठिकाणी 36. गेटिंग गाईज, समजतंय का? अजून त्यातच एक तुम्हाला पुढे आहे बघा, कोण आलंय, सिमरन परत जाऊन आली. आता पुढे बघा अजून एक गणित आहे, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये व्हॉट इज गिवन टू यू बघायचे. सेम आहे, एक्स अपॉन वाय
x upon 7 is equal to y upon 3. सो 7x minus 9y. सो x ला मल्टिप्लाय केलं 7 ने, y ला मल्टिप्लाय केलं 9 ने आणि त्यांचं सबट्रॅक्शन केलेलं आहे. सो हिअर या 7 ला मल्टिप्लाय करायचं 7 ने आणि 3 ला मल्टिप्लाय करायचं 9 ने आणि त्यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. इथे ऍडिशन होतं म्हणून ऍडिशन केलं, इथे सबट्रॅक्शन आहे. मग किती झालं तुमचे 7 7 जा 49, 9 3 झाले 27 आणि 49 आणि 27 ची सबट्रॅक्शन आलं तुमचं 22. किती आलं 22, उत्तर आलं तुमचं 22. म्हणजे इथे तुम्ही जे उत्तर लिहिणार आहात, युअर आन्सर विल बी हिअर गाईज. किती आन्सर असणार, युअर आन्सर विल बी 22. हिअर युअर आन्सर विल बी 20, सॉरी युअर आन्सर विल बी 22 आणि हिअर इट विल बी 36. गेटिंग? पण डायरेक्टली लिहायचं का तुम्हाला नाही, यू हॅव टू सॉल्व्ह इट. तुम्हाला सॉल्व्ह करून ते लिहायचं आहे. यू हॅव टू सॉल्व्ह इट गाईज. दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर यू. समजतंय? गेटिंग? मी स्लाइड दाखवतो, काही डाऊट असेल बघा, 2 मिनिटं तुमच्याकडे आहे. चलो पुढे जाऊया. बघा हा क्वेश्चन आहे आपला, दिस वन ए. हा क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2 बघा. तुम्हाला a upon 3 दिलेला आहे. हा बघा क्वेश्चन बघून घ्या, मग आपण जाऊया आपल्या आन्सरकडे. a upon 3, b upon 4, c upon 7. a छेदात 3, b छेदात 4, c छेदात 7 हे दिले. तुम्हाला याची व्हॅल्यू काढायची आहे. अँड यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस. इथे काय ते तुम्हाला काढायचं आहे. इथे काय नाही, इथे काय नाही, तुम्हाला जागा भरायच्या आहे ना. पहिलं बघायचं तुला काय. आता तुम्हाला इथे जर नीट लक्ष तुम्ही दिलं तर तुम्हाला कळेल बघा काय. तर ए असाच ठेवलेला आहे. एला काय केलंय का नाही, त्यामुळे आपण 3 सुद्धा असाच घेतलाय छेदामध्ये. बघा दिसलं तुम्हाला, 3 सुद्धा आपण असाच छेदामध्ये घेतलेला आहे. नंतर बी ला आपण 2 ने गुणलंय, त्यामुळे इथे 4 ला सुद्धा 2 ने गुणलंय. बघा इथे दिसतं तुम्हाला. इथे हा सी बघा अंशातला किंवा न्यूमरेटर मधला, त्याला 3 ने गुणलं इथे. म्हणून या 7 ला सुद्धा आपण कशाने गुणलं, इथे 3 ने गुणलं. दिसतं तुम्हाला इथे बघा. आणि ए आणि बी या दोघांची वजाबाकी आहे आणि इथे बेरीज आहे. लक्ष द्या, आधी वजाबाकी आहे नंतर बेरीज आहे. म्हणजे इथे सुद्धा आपण वजाबाकी केलेली आहे आणि ठिकाणी तुम्हाला बेरीज केलेली आहे. आता सोडवा. हा 3 असाच राहणार. इथे 4 दुने किती झाले, 8 झाले, बेचोक 8 झाले. इथे 3 7 जा 21, 3 7 किती झाले 21. आता हे सोडवा. 21 आणि 3 किती झाले 24, 24 मधून 8 गेले, उरले 16. तर तुमचं उत्तर किती आलं 16. युअर आन्सर इज 16 गाईज. बरोबर, तुमचं आन्सर किती आलं 16 आलं. आपण काय केलं, दोन्ही समान गुण सिद्धांत वापरत होतो. तुमचं इथे जे उत्तर आहे, युअर आन्सर विल बी हिअर 16. युअर आन्सर विल बी 16 हिअर. किती आलं तुमचं आन्सर 16 आलं. तुम्हाला डाऊट असेल तुम्ही उत्तरं चेक करू शकता. माझ्या मते 100% करेक्ट असणार आहे. मला तर वाटत नाही कुठे डाऊट याच्यामध्ये, पण स्टील तुम्हाला वाटत असेल यू कॅन क्रॉस चेक इट. गेस समजतंय ना. आता नेक्स्ट बघा काय इथे पुढे अजून तुम्हाला. आता इथे व्हॅल्यू नाही काढायची, तुम्हाला न्यूमरेटर काढायचं. न्यूमरेटर नाही बघा इथे. आता इथे हा 3 आहे तुमचा. इथे हे सेकंड आहे. इथे तुमचं 3 आहे. हा इथे 4 आहे. हा 7 आहे. आता 3 ला काय केलं आपण, 3 चा झाला 6, म्हणजे कितीने मल्टिप्लाय केलं 2 ने. म्हणजे ए ला मल्टिप्लाय केलं 2 ने. 4 तुमचा 4 चा 8 झाला, पण बी ला सुद्धा मल्टिप्लाय केलं 2 ने. बघा इथे 2 बिल्ड आले. नंतर 7 चं झालं 14, म्हणजेच याला सुद्धा मल्टिप्लाय केलं 2 ने. म्हणजे तुमचा जो ए आहे, बी आहे आणि सी आहे, या तिघांना तुम्ही मल्टिप्लाय केलंय. कशाने मल्टिप्लाय केलं आहे तर 2 ने मल्टिप्लाय केलं. राईट, दोघांनी गुणलेलं आहे. 2A 2B 2C. चला आता काय बघायचं, याच्यामध्ये चिन्ह बघायचे. कोणतं चिन्ह तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचे, चिन्ह तुम्हाला पाहिजे आहे त्या ठिकाणी. काय पाहिजे तुम्हाला चिन्ह. ओके, सायन्स पाहिजे तुम्हाला. कोणते सायन्स आहेत तर इथे बघा. इथे 6 आणि 8 मध्ये मायनस साईन आहे, त्याफोर 2A आणि 2B मध्ये मायनस साईन. इथे 8 आणि 14 मध्ये प्लस साईन आहे, त्यामुळे इथे तुमचं साईन आलं 14 मध्ये प्लस साईन आलं. तर तुमचं जे आन्सर आहे, युअर आन्सर इज व्हॉट 2A minus 2B plus 2C इज युअर आन्सर. क्वेश्चन नंबर 2 बघा. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला दिलेलं काय आहे बघा. व्हॉट इज गिव्हन टू यू गाईस. तुम्हाला हे दिलेलं आहे 5m वजा n बरोबर 3m अधिक 4 हे दिलेलं आहे. तर पुढील राशींच्या तुम्हाला किमती काढायच्या आहे. तुम्हाला किंमत काढायची आहे m वर्ग अधिक n वर्ग छेदात m वर्ग वजा n वर्ग. दुसरं तुम्हाला किंमत काढायची आहे 3m अधिक 4n छेदात 3m वजा 4n. राईट, सो व्हॉट इज गिव्हन टू यू गाईस. 5m minus n is equal to 3m plus 4n. It is given to, हे दिलेलं आहे. Then we have to find the values of the following expressions. So first m square plus n square upon m square minus n square. Then 3m plus 4n upon 3m minus 4n. हे सर्व गणित मी तुम्हाला पुढच्या स्लाइडवर सोडून दाखवलेले आहेत व्यवस्थित सगळे. चला लक्ष द्या स्क्रीनवर ना. आता हे झालं फर्स्ट वन आपण सोडवलं या ठिकाणी बघा. फर्स्ट वन वी हॅव सॉल्व्ड दिस हियर. What is given to you? काय दिलं तुम्हाला बघा आधी नीट लक्ष द्या. इट इज गिव्हन टू यू 5m
मायनस एन इज इक्वल टू 3m प्लस 4 हे दिलेलं आहे तुम्हाला. आता काय करायचं तुम्हाला, एम वाले एकत्र आणा. हा जो 3m आहे ना, हा 3m तुम्ही तिकडे घेऊन जा, राईट हँड साईडला हा n इकडे घेऊन जा. म्हणजे एका बाजूला एम वाले आणले आणि एका बाजूला n वाले आणले. बस सगळं एम आणि n. एका बाजूला m घेतला म्हणजे इथे तुमचा हा 3 मायनस झाला आणि हा जो n आहे हा तुमचा काय झाला या ठिकाणी प्लस झाला. राईट नाव 5 मायनस 3 किती आले, 2 आले. 5 मायनस 3 2 आले. इथं 4 प्लस 1 किती आले, 5 आले. 4 प्लस 1 इथे काही नाही ना, त्यामुळे 1 असतो, लक्षात घ्या. किती आले, 5 आले. मग तुम्हाला मिळालं काय या स्टेजला, व्हॉट यू गेट हिअर, 2m इज इक्वल टू 5n. आता हा 2 तिकडे घेऊन जा आणि हा 5 इकडे घेऊन जा. राईट, दोघे कुठे जातील, छेदामध्ये जातील. दे विल गो इन द डिनोमिनेटर बिकॉज इथे मल्टिप्लिकेशन आहे, त्यानंतर तिकडे गेल्यानंतर डिव्हिजन होणार, लक्षात घ्या. सो तुम्हाला फायनल रेशो काय मिळाला, m/n इज इक्वल टू 5/2. हा तुमचा रेशो मिळाला. समजलं. आता ह्या रेशो मिळाल्यानंतर तुम्ही या गणिताकडे जाणार आहात, त्याशिवाय तुम्हाला हे उत्तर मिळणार नाही. राईट, म्हणजे ही तुमची फर्स्ट, तुमचा इथून इथपर्यंत तुमचं हाफ गणित झालं, अर्ध गणित तुमच्या या ठिकाणी झालं, म्हणजे अर्धी झाली. आता मला इथून पुढे जायचं बघा. आता तुम्हाला दिलेलं आहे ऑलरेडी, इट इज गिवन टू यू m/n इज इक्वल टू 5/2. आता काय करायचं तुम्हाला, स्क्वेअर करायचं, कारण तुम्हाला m स्क्वेअर पाहिजे ना. स्क्वेअर करा, दोन्ही बाजूचा वर्ग करा. मी लिहिलेलं नाही, तुम्ही नीट लिहा, दोन्ही बाजूचा वर्ग करून. ओके, टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ द साइड्स, टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ द साइड्स, दोन्ही बाजूचा वर्ग करा. बघा इथे तुम्हाला इथे जाणवेल की m चा वर्ग छेदात n चा वर्ग, 5 चा वर्ग 25 आणि 4 चा वर्ग 2 चा वर्ग 4. ठीक, पुढे बघा. आता तुम्हाला कोणती क्रिया करायची, साहजिकच योग वियोग क्रिया करावी लागेल. यू हॅव टू डू दी कंपोनेंडो डिव्हिडेंडो, कंपोनेंडो डिव्हिडेंडो CD. सो m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर अपॉन m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर. तर 25 अधिक 4 आणि 25 वजा 4, 25 वजा 4 किती आले, 29/21. हे तुमचं झालं उत्तर. किती आलं उत्तर तुमचं, 29/21. 29 छेदात 21 हे तुमचं उत्तर झालेलं आहे. लक्षात द्या. समजते का बघा, काही डाऊट आहे का मला विचारा, इथे सोपं आहे. गुड. नेक्स्ट बघ काय तुम्हाला काढायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय तुमचा इथे, नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट गाईस, m/n इज इक्वल टू 5/2 हे दिलेलं आहे. m छेदात n बरोबर 5 दिलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, 3/4 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 3/4. दोन्ही बाजूला 3/4 ने तुम्हाला काय करायचं, गुणायचं आहे. माझं अक्षर थोडंसं गडबडीत लिहिलेलं आहे, त्यामुळे बघा, पण तुमचं अक्षर ठिकाणी चांगलं आलं पाहिजे. सो 3m/4n, 3 5 किती आले, 15 आणि इथे आले 4 2 8, 15/8 आलेलं आहे. नाव आता काय करायचं सांगा, साधी गोष्ट तुम्हाला माहिती आहे काय करायचं. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं, तर 5वी जी क्रिया आहे ती जास्तीत जास्त वेळा आपण वापरणार आहोत. कोणती, CD, म्हणजे काय, योग वियोग क्रिया. बाय CD, योग वियोग क्रिया. एकदा प्लस करायचं, एकदा मायनस करायचं आहे. सो a प्लस बी अपॉन a मायनस बी इज इक्वल टू a प्लस बी अपॉन a मायनस बी इज इक्वल टू, एक सेकंड कुठे गेलो मी, हा, इज इक्वल टू c प्लस डी अपॉन c मायनस डी. सो 15 अधिक 8 23, 23 छेदात 7 हे तुमचं झालं आन्सर. दिस इज युअर फायनल आन्सर गाइस. बघा तुमचं झालं आन्सर. ठीक आहे, समजते का बघा सगळ्यांना, काही डाऊट आहे का विचारा. तुम्हाला सांगितलं मी की हे गणित राहिलंय माझ्याकडून, तर ते मी घेईल नंतर, किंवा तुमच्याकडे असेल तर एक स्लाइड मी सगळं ठेवलं, पण ते राहून कसं गेलं आय रिअली डोंट नो गाईस. चलो नो प्रॉब्लेम, थोडंसं होतं गडबडीमध्ये. सो 3 मधला फर्स्ट आपलं राहिलंय, 3 मधला आपण सेकंड घेऊया. क्वेश्चन काय बघा आधी, प्रश्न काय बघा आधी, तिसऱ्याचं दुसरं. तुम्हाला दिलेलं आहे x छेदात 3x वजा y वजा z बरोबर y छेदात 3y वजा z वजा x बरोबर z छेदात 3z वजा x वजा y. ठीक आहे, आणि तुम्हाला दाखवलं आहे, सांगितलं आहे की x अधिक y अधिक 0 बरोबर नाही 0, म्हणजे x अधिक y अधिक z बरोबर 0 नाही. तर तुम्हाला दाखवायचं आहे की प्रत्येक गुणोत्तराची किंमत तुम्हाला दाखवायची आहे किती, 1. किती आहे, 1 आहे, तुम्हाला दाखवायचं आहे. व्हॉट इज द क्वेश्चन, आय एम रिपीटिंग गाइस. इफ x अपॉन 3x मायनस y मायनस z इज इक्वल टू y अपॉन 3y मायनस z मायनस x इज इक्वल टू z अपॉन 3z मायनस x मायनस y अँड x प्लस y प्लस z इज नॉट इक्वल टू 0. लक्षात घ्या, जेव्हा तुमचं असं असेल त्यानंतर इक्वल टू बरोबरचं चिन्ह जर त्याला क्रॉस केलं त्याचं म्हणतं इक्वल टू नाही, बरोबर नाही. हे मी तुम्हाला शिकवलं होतं संचामध्ये. Then show that the value of each ratio is equal to 1. You have to show that the value of each ratio is equal to 1. आता तुम्हाला काय करायचं, साधी गोष्ट बघायची. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला समान गुणोत्तरांचा सिद्धांत वापरायचा. यू हॅव टू यूज द थिअरम ऑन इक्वल रेशियो. थिअरम ऑन इक्वल
ratios. You have to use theorem on equal ratios. प्रगती आलेली आहे, लेट झाली प्रगती. हा, सो चला जाऊया पुढे. शॅल आय गो अहेड? प्रगती आली बाळा, लक्ष द्यायचं. थोडीशी लेट झालीस तू, डोंट वरी. चल लक्ष दे. आता काय करायचं तुम्हाला, क्वेश्चन हा आहे, दिस इज युअर क्वेश्चन गाइस. सो यू हॅव टू यूज द थिअरम ऑन इक्वल रेशियोज. मग x अपॉन 3x मायनस y मायनस z इज इक्वल टू बरोबर y अपॉन 3y मायनस z मायनस x बरोबर z छेदात sin x वजा x वजा y बरोबर k मानायचं. तुम्हाला काय म्हणायचं? k म्हणायचं. आणि इथं लिहिलं मी लेट, इंग्लिश मध्ये लिहायचं लेट, LET लेट. गेटिंग? हा तुम्हाला वापरायचा आहे समान गुणोत्तरांचा सिद्धांत या ठिकाणी वापरायचा आहे. कोणता सिद्धांत वापरायचा आहे? समान गुणोत्तरांचा सिद्धांत या ठिकाणी वापरायचा आहे. यू हॅव टू यूज द रेशिओ थिअरम ऑन इक्वल रेशिओज. म्हणजे काय करायची? अंशांची बेरीज करायची, छेदाछेदांची बेरीज करायची आहे. मग के बरोबर तुम्ही अंशांची बेरीज केली, x अधिक y अधिक z. बघा दिसतं तुम्हाला, x अधिक y अधिक z, अंशांची बेरीज केली. यू आर ऍडिंग द न्यूमरेटर. मग अंशांची बेरीज केली तर छेदांची बेरीज करायची आहे तुम्हाला. मग बघा हा छेद आहे 3x वजा y वजा z घेतला, प्लस 3y वजा z वजा x बरोबर प्लस 3z वगैरे केलं. आता ते नीट लक्ष द्या. आता बघा इथे, आता नीट लक्ष द्यायचं. इथे तुम्हाला हा 3x आहे, हा आपण असाच घेतलेला आहे. ओके, देन मायनस एक्स किती आला? मायनस 2x. देन मी कलर चेंज करतो इकडे. 3y, हा 3y आणि हा 3y मी असं ठेवलं इथे. मायनस वाय आणि मायनस वाय, हा मायनस वाय किती झाले? मायनस 2y. देन परत अजून एकदा कलर चेंज करतो इकडे बघा. दिस वन, हा झेड आहे ना 3z, हा 3z आपण असं ठेवलं इथे. आता इथे बघा, हा मायनस झेड आणि हा मायनस झेड किती झाले? मायनस 2z. आता 3 मायनस 2 किती आले? 1 1 1. बघा 3 मायनस 2 3x मायनस 2x x, 3y मायनस 2y y, 3z मायनस 2z z. राईट? काय झालं? z. म्हणजे तुम्ही काय केलं, आता तुम्हाला मिळालं अंशामध्ये पण काय मिळालं तुम्हाला? 3x छेदात अंश तुम्हाला मिळालं x अधिक y अधिक z छेदात x अधिक y अधिक z. आता काय होणार? कट होणार. आणि तुम्हाला उत्तर किती मिळालं? एक उत्तर मिळालं. किती मिळालं उत्तर तुम्हाला? एक उत्तर मिळालं. आणि हेच तुम्हाला हवं होतं. एवढंच तुमचं गणित आहे. लक्षात घ्या. तुम्हाला विचारलं ना की तुम्हाला दोघांची प्रत्येक गुणोत्तराची व्हॅल्यू किती पाहिजे. म्हणजे तुम्हाला के, हा के किती आला तुम्हाला इथे? ऍक्च्युअली के आलाय एक्स. लक्षात घ्या. सॉरी, के आलाय 1. बघा के किती आलाय? 1. पण तुम्ही सर्वांना के मानलाय ना इथे. बघा ना, हे प्रत्येक गुणोत्तर तुम्ही के मानलेलं आहे. ओके, यू आर अज्युमिंग एव्हरी फ्रॅक्शन ऍज अ के. Therefore, k is equal to 1. इथे के लिहायचं राहिला माझा. k is equal to 1 and hence it is proved. एवढंच आहे ते, पुढे जायचं नाही आपल्याला. राईट? बघा नाही, लक्ष द्या. बघा आपल्याला दाखवायचं आहे के इज प्रत्येक गुणाची किंमत तुम्हाला दाखवायची आहे 1. ही दाखवायची आहे 1. बघा हे उत्तर आहे तुमचं. काही डाऊट असेल लगेच विचारून घ्या मला. ओके गाईज, चला मी रिपीट करतो, टेन्शन घेऊ नका. तुम्ही विचारलं पाहिजे बाळांनो. यू शुड आस्क मी ना की सर हे रिपीट करा, ते रिपीट करा. तुम्ही मला सांगितलं पाहिजे. नाही तर काय होतं, एक कोणतरी म्हणतं की सर चला पुढे, मग आपण जाऊन तो पुढे, आणि मागची मत असं नाही. आपण काय केलं बघा, या सर्व गुणोत्तराला आपण मानलेलं आहे के. ओके, काय केलं आपण? सर्व गुणोत्तर मानलेलं आहे आपण के. वी आर अज्युमिंग एव्हरी सपोज किंवा लेट मध्ये दिलं बघा, लेट सर्वांना मानलं आपण के. आता गेलं आपण समान गुणोत्तर सिद्धांत घेतलेला या ठिकाणी बाय थिअरम ऑन इक्वल रेशियोज. राईट? थिअरम ऑन इक्वल रेशियोज. सो वी आर ऍडिंग न्यूमरेटर, अंशांची बेरीज केलेली आहे. सिमिलर वे वी आर ऍडिंग डिनॉमिनेटर, छेदांची पण बेरीज केलेली आहे. आता तुम्हाला प्रॉब्लेम फक्त इथे आहे की सर या स्टेपला हे स्टेपचं कसं आलं, हे एवढं तुमचा प्रॉब्लेम, बाकी काही प्रॉब्लेम नाही, मला माहिती आहे. नाव बघा आता इथे बघा, 3x मायनस एक्स किती आला? 2x. आणि 2x मधून आणखी x गेलं, किती आलं? 1 आलं. समजलं? बरोबर? म्हणून मी तुम्हाला थोडं सिम्प्लिफाय करून दाखवलं. 3x मायनस 2x. आता तुम्ही असं 2x कसं आला तर मायनस मायनस प्लस होतं. सो -1 इथे 1 आहे ना, -1 हा, -1 किती झाला? 2 झाला. एवढं नेटवर्क गेले पोरांचे धडाधड. -1 किती झाला? -2 झाला. सिमिलरली इथे पण बघा, हा -y आणि हा -y म्हणजे काय झाले? -2y झाले. इथे पण -1z, इथे पण -z म्हणजे 1 1 किती झाले? 2 झाले. राईट? मग 3 - 2x. हा, चलो. सो 3 - 2x किती आला? x आला. 3y - 2y इज y. 3z - z इज इक्वल टू z. समजलं? म्हणजे 3 2 गेला 1 बोला. 1 लिहत नाही आपण, लिहिलं ते चालतो, नाही लिहिलं ते चालतो तो ऍक्च्युली.
मग तुम्हाला काय मिळालं अंशामध्ये आणि छेदामध्ये इन न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर यू गेट एक्स प्लस वाय प्लस झेड अपॉन एक्स प्लस वाय प्लस झेड. हे कट करा, उरलं किती 1. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ के. आणि म्हणजे सर्वांची व्हॅल्यू, सर्व गुणोत्तराची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी? 1 आली. किती आली व्हॅल्यू आपल्याला? तुम्हाला या ठिकाणी 1 आलेली आहे. सर्व गुणोत्तराची व्हॅल्यू आहे बघा.